नमस्कार, मी सृष्टी गीते. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये असलेल्या तलावाच्या पाण्यामधील जैवविविधता सध्या धोक्यात आली आहे. काही वर्षांपासून तलावात ड्रेनेजचं पाणी सोडलं जात असल्याने या तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे तलावात वास्तव करणाऱ्या जलचरांची आणि पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासनानं मात्र दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या तलावातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी माधुरी कुमकर हिने. कात्रज प्राणी संग्रहालयामधील जैवविविधता धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कात्रज प्राणी संग्रहालयामधील जो राजीव गांधी तलाव आहे, ही सर्व त्या ठिकाणची परिस्थिती पाहायला मिळते. या तलावामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोपावलेलं चित्र पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जे ड्रेनेजचं पाणी आजूबाजूला ज्या वसाहती आहे त्या वसाहतींमधील ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी येऊन पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे. जलपर्णी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे आणि येथील जे जलचर असतील, पशुपक्षी असतील यांचा वावर या ठिकाणी घटलेला आहे. तुम्हाला हा संपूर्ण तलाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. पूर्ण तलावामध्ये जलपर्णींचं वास्तव्य पाहायला मिळतंय. या प्राणी संग्रहालयामधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचिता सूर्यवंशी यांच्याकडून आपण माहिती घेऊयात अधिकची. डॉक्टर, काय सांगाल, सध्या ही सर्व परिस्थिती आहे, नेमकं आटोक्यात कसं येणार आहे ही सर्व परिस्थिती? ॲक्च्युली आता हे जे तुम्ही बघत आहात तिथे जलपर्णीचं हे झालेलं आहे आणि याच्यामुळे डास वगैरे यांचं प्रमाण जास्त वाढत आहे. सांडपाण्याचा त्याच्यात निचरा होत असल्यामुळे त्याच्यामुळे तो प्राण्यांनाही त्याचा त्रास होत आहे. याच्यासाठी जे महानगरपालिकेअंतर्गत जे मलनिसारण विभाग आहे, म्हणजे ड्रेनेज डिपार्टमेंट आहे, ते याबाबत कार्यवाही त्यांची सुरू आहे. नुकतंच त्यांनी 2021मध्ये एक ड्रेनेज पाईप, म्हणजे जे दक्षिणात्य दिशेला जे झू आहे त्या साईडने येणारा जो ड्रेनेज लाईनचा होता, तर तिथे एक पाईप त्यांनी ड्रेनेजची लाईन बसवलेली आहे आणि दुसऱ्या ह्याचं काम आता सध्या सुरू आहे. आणि म्हणजे आपण त्यांना एक टाईम बाउंड असं दिलं आहे. जर भविष्यात ते काम जर पूर्ण झालं नाही तर आपला एक मास्टर प्लॅन असतो, आकृतीबंध एक हे असतं, तर त्याच्यामध्ये आपण हे भविष्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे की जे तुम्ही हे इथे मध्ये बघू शकता, इथली जलपर्णी काढून तिथे जो गाळ आहे तो गाळ काढून आपण तिथे एक असं आयलँड बनवायचा आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तिथे देशी विदेशी किंवा स्थलांतरित म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स जे आहेत, स्थलांतर करणारे प्राणी आहेत, तर ते जे आपण त्यांना अट्रॅक्ट करू शकू आणि मग म्हणजे एकंदरीतच प्राणी संग्रहालयाच्या ह्याच्यामध्ये सौंदर्यात त्याचा एक भर पडेल. पण याच्यासाठी ते काम म्हणजे जे आहे ड्रेनेज लाईनचं आणि जे जलपर्णीचं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. बरोबर. डॉक्टर, या ठिकाणी किती पक्ष्यांचा वावर होता आणि आता तो किती प्रमाणामध्ये घटलेला आहे? पूर्वी म्हणजे इथे अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स पण आहेत. याच्यामध्ये कॅटल इग्रेट्स आहेत, पॉन्ड हेरॉन्स आहेत, रेड लॅपविंग म्हणजे टिटवी, अशासारखे अनेक पक्षी इथे हे होतात, अट्रॅक्ट होतात. पण आता काय झालं आहे की ड्रेनेज पाण्यामुळे इथे जे पक्षी ते मासे खायला येत आहेत, पण ड्रेनेजच्या पाण्यामुळे माशांची पण डेथ वगैरे झाल्यामुळे आणि जलपर्णीमुळे त्यांना खाली म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे माशांचं म्हणजे त्यांचं जे अन्न साखळीमध्ये तो थोडासा एक हे झालेला आहे आणि सांडपाण्यामुळे मग जे पक्षी अट्रॅक्ट होत होते त्याच्यामध्ये आता म्हणजे बरीच घट झालेली आहे. आणि जो मांगूर मासा बोलला जातो तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो किंवा तो मासा जास्त प्रमाणात झाला आहे, त्याचा इतर जे पशुपक्षी असतील त्यांना किती धोका आहे? कसं आहे की आता दुसरा जे मांगूर आहे, तर कसं आहे की आपले जे आता या सगळ्या घटनेमुळे काय होतं आहे की जे आपले देशी म्हणजे आपले इंडिजिनियस जे प्राणी आहेत म्हणजे मासे आहेत त्यांचं हे धोक्यात आहे. आणि याच्याकडून मग एक म्हणजे एक जैविक साखळी असते, फूड चेन आहे त्याला म्हणतात, ते आपल्याकडचे एक्झॉटिक मासे येऊन किंवा हे येऊन इथे जास्त त्याचं प्रमाण होणार आणि एकाच प्रकारचा स्पीसीज म्हणजे पाण्यामध्ये वाढल्यामुळे अनेक दुसऱ्या माशांची हे स्पीसीज म्हणजे खतऱ्यामध्ये आहे. त्यामुळे मग आपण जर हे प्रयत्न केला, पाणी आटोक्यात हे केलं, तर आपल्याला निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं. प्रशासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या सर्व परिस्थितीबाबतची आपण अधिकची माहिती पर्यावरण तज्ज्ञ श्रीकांत गबाले यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल ह्या सर्व परिस्थितीबाबत? आता तुम्ही सुद्धा ही सर्व परिस्थिती पाहिलेली आहे की ह्या तलावामध्ये पूर्णपणे फक्त जलपर्णी झालेले आहेत आणि सांडपाण्याची दुर्गंधीसुद्धा इतकी पसरलेली आहे, काय सांगाल? साधारणतः 2011 ते आत्ता 2021-22 हा जो काही 10 वर्षाचा काळ आहे, या 10 वर्षामध्ये हा जो तलाव आहे याची जी इकॉलॉजी आहे त्याच्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामागे मेजर जे कारण आहे ते म्हणजे इकडचं जे ड्रेनेज सिस्टम, बेसिकली आपला जो
वरचा तलाव आपण जो म्हणतो म्हणजे नानासाहेब पेशवे तलाव, तिथून ते इथे यामध्ये एक ऑलरेडी काही सेटलमेंट्स आहेत आणि वरच्या टप्प्यातून जे काही पाणी सोडलं जातं त्याचं डिरेक्टली विदाऊट एनी फिल्ट्रेशन तुम्हाला ह्या पॅचमध्ये म्हणजे ह्या तलावात पाणी आलेलं दिसतं. आणि आत्ता डॉक्टर मॅडम यांनी जे काय मेन्शन केलं की इकडे ऑलरेडी एक वरच्या पॅचमध्ये दक्षिणेच्या बाजूला एक ड्रेनेज लाईन त्यांनी आता चेंज केली. इथे बाकीच्या पण अशा लाईन्स आहेत की ज्या डिरेक्टली कनेक्टेड ह्या पर्टिक्युलर तलावात आहे. आता जलपर्णी का वाढते आणि का मासे मरत आहेत ह्याच्यामागे पण एक छोटंसं गोष्ट आहे. ती म्हणजे जलपर्णी वाढण्यामागे कारण असं असतं की जेव्हा ह्युमन वेस्ट त्या एखाद्या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो तेव्हा बेसिकली तिथे न्यूट्रिएंटचा कंटेंट जो असतो तो वाढल्याने तिथे अल्गीज तयार होतात आणि अल्गीज तयार झाल्यानंतर त्या अल्गीज एका पाण्याच्या खाली त्याचा कंटेंट जास्त वाढतो आणि त्यावेळी जे मासे किंवा ह्या गोष्टी जे असतात ते खायला लागतात आणि अल्गीजचं सडन प्रमाण वाढलं कमी होणं याच्यामध्ये त्या पाण्यामधला जो ऑक्सिजन कंटेंट असतो तोही कमी होतो आणि कार्बन डायऑक्साईडचा कंटेंट वाढतो कारण सनरेज जे असतात त्या पूर्ण ब्लॉक होतात पाण्यामध्ये. त्यामुळे आत पाण्यामध्ये जी काही सायकल तयार होणं गरजेचं असतं, एक जे आपण म्हणतो की एक इकॉलॉजी आतली ती पूर्णपणे नष्ट होते आणि अशामुळे ते एकदम आतले जे मासे असतात किंवा जे प्राणी असतात ते आपल्याला मरताना दिसतात आणि आत्ता हे प्रमाण ह्या तलावात जास्त दिसतं आहे आणि नक्कीच हे त्वरित हा जो सगळा जलपर्णीचा जो काही पॅच आहे तो काढणं हा प्रायोरिटीवर केलं पाहिजे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची जी ड्रेनेज सिस्टीम इकडची आहे तीसुद्धा चेंज केली पाहिजे कारण हे प्रमाण अजून वाढणार आहे जोपर्यंत, कारण आपण अख्खं पुणे एकेकाळी या तलावावर डिपेंड होतं. जवळजवळ 5 लाख पॉप्युलेशन ह्या तलावातलं पाणी पित होतं आणि आत्ता तुम्ही इथं येऊन जर पाहिलं तर एक ग्लास पाणी पिण्या इतपत हे तलावाचं पाणी स्वच्छ नाही आहे. म्हणजे ही कुठेतरी अतिशय काळजीपूर्वक बघण्याची गोष्ट आहे कारण ह्याची जी काही वरची वॉटरशेड आहे ती वॉटरशेड तिथे असलेलं आत्ताचं अर्बनायझेशन याचा इम्पॅक्ट हा आहे. कारण इथून पुढे जो काय आपण म्हणतो की आंबील ओढा सुरू होतो तो ॲक्च्युली वरती मंगलेवाडी भिलारेवाडीपासून सुरू होतो आणि तिकडचे घाण आलेली वरच्या तलावातली तिथून इथं हा प्रमाण वाढणार आहे आणि ह्यातून सगळ्याला डेंग्यूसाठीचे जे काही मच्छर आहेत ते सगळे तयार होत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट इकडे होतात. आणि अतिशय वाईट गोष्ट जी आत्ता डॉक्टर मॅडमनी जी मेन्शन केली ती म्हणजे इकडच्या प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो आहे. तो आपल्यामुळे इकडच्या प्राण्यांना हा त्रास होतो आहे हेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट इकडच्या मायग्रेटेड बर्ड्सवर पण असणार आहे आणि तो पडला आहे तो यापुढे वाढत जाणार आहे. असं तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे. किती नेमका धोका येथील जैवविविधतेला बसू शकतो? नक्कीच, म्हणजे आत्ता जेव्हा आपण असं म्हणतो की अल्गीजचं एवढं जर प्रमाण असेल किंवा जलपर्णीचं वाढलं असेल तर याचा इम्पॅक्ट वाढणारच आहे. कारण जलपर्णी ज्या ठिकाणी जास्त असते त्याच्या खाली जे पाण्याच्या खाली जे काही मासे असतील तिथे जी सनलाईट्स तुम्हाला पेनिट्रेट होणं गरजेचं असतं. जर ते ब्लॉक झाले तर आत्ता मी जसं म्हणालो तो ऑक्सिजन कंटेंट कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचा वाढतो. त्यामुळे इकडचे तर मासे आहेच आहे, इथे ज्या मास्यांवर डिपेंड राहणारे पक्षी आहेत त्या पक्ष्यांचं जे काही सगळी जी काही सायकल आहे ती सायकल डिस्टर्ब झालेली आहे, ऑलरेडी झालेली आहे. मी असं नाही म्हणत आहे होणार आहे, इथे ऑलरेडी झाले. आणि हे आपण आत्ता जे पॅचेस दिसत आहेत ना हा रास आहे एक ॲक्च्युली. आणि एवढ्या मोठी इन्व्हेस्टमेंट जर आपण करोडो रुपयाची ह्या प्राणी संग्रहालयावर करत असू तर मला असं वाटतं की ही PMCची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इथं त्वरित ड्रेनेजच्या इकडची काही सिस्टम आहे ती नीट आणि वेळेत पूर्ण करावी म्हणजे जेणेकरून हा जो लाँग टर्म इम्पॅक्ट आहे ह्याच्यावर कंट्रोल आणता येईल. पर्यावरण तज्ज्ञ श्रीकांत गवाले यांनी आत्ताच सांगितलेलं आहे की लवकरात लवकर येथील जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती दुरुस्त करून घ्यावी आणि ह्या तलावामधील ही जी परिस्थिती पाहायला मिळते ही अतिशय गंभीर बाब आहे खरं तर. आणि या ठिकाणी या परिसरामधील ज्या तुम्हाला वसाहती पाहायला मिळत आहेत त्यांना खरं तर ह्या सर्व दुर्गंधीमुळे डास तयार झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्यांना ह्या सर्व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. मांगूर मासा जो आहे तो या ठिकाणी फोपावलेला आहे आणि ह्या संपूर्ण तलावामध्ये जर पाहायला मिळेल तर पूर्णपणे जलपर्णींनी हा तलाव भरून गेलेला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. येथील जे जलचर असतील पशुपक्षी असतील त्यांच्या कुठंतरी
जीवाचा हा प्रश्न आहे. येथील जे जलचर पशुपक्षी होते त्यांचं प्रमाणसुद्धा घटलेलं आहे. दुर्गंधीसुद्धा पसरलेली आहे. डासांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालिका प्रशासनानं ह्या सर्व गंभीर बाबीची दखल घेऊन लवकरात लवकर ही जलपर्णी हटवण्यात यावी आणि हा तलाव लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावा अशीच मागणी पर्यावरण तज्ज्ञ आणि इतर नागरिकांकडून सुद्धा होत आहे. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बात.